IPL 2025 मधला एक सुपरहिट सामना नुकताच पार पडला। रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स चेपॉक स्टेडियमवर झालेल्या थरारक लढीत काय काय घडलं, कोणी बाजी मारली आणि काय होते या सामन्याचे हायलाइट्स, चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एमएच। IPL 2025च्या 8व्या सामन्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चेन्नई सुपर किंग्सवर 50 रन्सने दणदणीत विजय मिळवला। होय मित्रांनो, तब्बल 17 वर्षांनंतर RCBने चेपॉकवर CSKला धूळ चारली आणि हा विजय त्यांच्या चाहत्यांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला। सामना सुरू झाला तेव्हा CSKचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला। RCBची बॅटिंग पाहता हा निर्णय योग्य वाटला, पण RCBच्या बॅटिंगने मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातला। कॅप्टन रजत पाटीदारने 30 चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि संघाला 193 रन्सपर्यंत मजल मारून दिली। विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनीही आपल्या खेळाने चाहत्यांची मन जिंकली। विशेष म्हणजे CSKच्या बॉलिंगना या सामन्यात फारशी कमाल करता आली नाही। चेन्नईची बॅटिंग मात्र लयीत दिसली नाही। अवघ्या 16 ओव्हर 101 रन्सवर 7 विकेट गमावून CSK अडचणीत सापडली होती। हाला MS धोनी मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साह संचारला, पण विजयासाठी 28 बॉल्समध्ये 98 रन्सची गरज होती। हे जवळपास अशक्यच होतं। धोनीने शेवटपर्यंत लढा दिला, पण जॉश हेझलवूड भेदक बॉलिंग समोर CSKला 50 रन्स पराभव स्वीकार करावा लागला। हेझलवूडने 3 विकेट्स घेत सामन्याचा हिरो ठरला। हा सामना का खास होता? कारण RCBने तब्बल 17 वर्षांच्या चेपॉकवरील पराभवाचा दृष्ट चक्र तोडला। याआधी त्यांचा इथला एकमेव विजय म्हणजेच 2008 मध्ये होता। या विजयासह RCB आता गुणतक्त्यात अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे, तर CSKच्या नेट रन रेटला मोठा फटका बसला आहे। चाहत्यांमध्ये आता चर्चा आहे, यंदा RCBची ट्रॉफीची वाटचाल सुरू झाली आहे की काय? तर मित्रांनो, हा होता RCB विरुद्ध CSK सामन्याचा थरारक वृत्तांत। तुम्हाला हा सामना कसा वाटला आणि पुढच्या मॅचमध्ये कोण बाजी मारेल? तुमचे मत कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच ह्या आपल्या YouTube चॅनलला।